Let's start our lecture number 26. Our topic name is effect of mulches. आज आपण लेक्चर नंबर 26 सुरू करतोय. टॉपिकचं नाव आहे इफेक्ट ऑफ मल्चेस. मल्चेसचा इफेक्ट काय काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. टाइप्स आपण पाहत होतो. यामध्ये इफेक्ट ऑफ मल्चेस ड्यू टू व्हेरियस ॲडव्हान्टेज ऑफ मल्चेस लाईक कंट्रोल ऑफ रेनड्रॉप इरोजन, increase the infiltration, percolation, temperature and runoff control. Both the effectiveness of mulches are recorded by the various scientists. Lal revealed that effect of mulch on soil loss and runoff uncropped land. आता यामध्ये आपण मल्चेस पाहत आहोत मागच्या टॉपिकपासून 2-3 टॉपिकपासून. यामध्ये आपण मल्चेसची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर काही टाईप्स पाहिले आणि आपण त्यामध्ये त्यांचे ॲडव्हान्टेज पाहिले. आता यामध्ये आपल्याला इफेक्ट ऑफ मल्चेस म्हणजे काय सांगता येईल की जो काही मल्चेसचा इफेक्ट आहे हा आपल्याला व्हेरियस किंवा वेगवेगळ्या फायद्याने किंवा वेगवेगळे फायदे आपल्याला मल्चेसचे होतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस जमिनीच्या पृष्ठभागावरती आच्छादन करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की जे काही जमिनीतील ओलावा आहे, जो काही पॉइश्चरनेस आहे तो कॉन्स्टंट राहतो किंवा तो दीर्घकाळ टिकून राहतो आच्छादनामुळे. त्यानंतर डायरेक्टली जो काही कॉन्टॅक्ट आहे पावसाचा आणि जमिनीच्या पृष्ठभागाचा हा येत नाही, त्याच्यामुळे जे काही वॉटर इरोजन होते ते यामध्ये होत नाही. त्याचबरोबर सॉईल इरोजन देखील होत नाही, कारण की आपण पाहिले रन ऑफमध्ये काय होते की जे काही डायरेक्टली कॉन्टॅक्ट आल्यानंतर पावसाच्या जोराच्या थेंबाबरोबर जे काही जमिनीवरील सुपीक गाळ आहे किंवा जे काही सुपीक माती ती देखील वाहून जाते. आणि मग अशा प्रकारे आपण ज्यावेळेस मल्चिंग करतो त्यावेळेस काय होतं की डायरेक्टली ते थेंब जमिनीवर आदळण्यापेक्षा जो काही आपण मल्चिंग केलेलं आहे त्यावरती पडतो आणि मग त्या ठिकाणी ते मल्चेस काय करतात, त्याला ॲब्सॉर्ब करतात. आणि अशा प्रकारे ॲब्सॉर्ब केल्यानंतर हळूहळू जमीन काय करते की त्याचं इन्फिल्ट्रेशन करते किंवा त्याचं ॲब्सॉर्प्शन करते. आणि मग अशा प्रकारे जे काही फायदे आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण काय केलं आहे, वी आर कंट्रोल द रेनड्रॉप इरोजन अँड दॅट्स वाय इन्क्रीज द इन्फिल्ट्रेशन, परकोलेशन अँड टेम्परेचर अँड रन ऑफ कंट्रोल. दीज आर द मोस्ट इफेक्टिव्ह पॉईंट्स ऑफ मल्चेस. Next our topic vertical mulch. Vertical mulching prepared by deep chiseling and subsoiling are fail for reduction in runoff and soil erosion because the tillage marks do not open continuously for rapid infiltration. Hence new practice of mulching is introduced by Spain and McCune in 1956 known as a vertical mulching. आता यामध्ये आपल्याला जे काही व्हर्टिकल मल्चिंग आहे स्पेन फर्स्ट ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं जे काही सेंटेन्स आहे, दिस प्रॅक्टिस इज इंट्रोड्यूस बाय स्पेन अँड मॅक्यून इन 1956. यांनी ही व्हर्टिकल मल्चिंग इंट्रोड्यूस केलेली आहे. आता यामध्ये व्हर्टिकल मल्चिंग म्हणजे काय आहे, मल्चिंग प्रिपेअर्ड बाय डीप चिजलिंग अँड सबसॉइलिंग. आता यामध्ये जे काही समजा डीप चिजलिंग म्हणजे आपण जे काही पटाशी वगैरे असते आणि अशा प्रकारे त्याचं काय करतो, जे काही भूतमृदा आहे जमिनीच्या मधील सबसॉइलिंग आपण त्याला म्हणतो, जी काही भूतमृदा आहे त्याचं संरक्षण करण्याकरता किंवा जे काही भूजल आणि जे काही बाष्पीभवन होते ते होऊ नये म्हणून आपण जमिनीवरती एका प्रकारे त्याचं आपल्याला काय केलेलं आहे, आपण त्याचं डीप चिजलिंग आणि हे केलेलं आहे. आणि मग एका प्रकारे त्या जमिनीवरती आपण काय केलेलं आहे, एक पालापाचोळ्याची रास आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे, त्याला आपण काय म्हणता येईल, व्हर्टिकल मल्चिंग. इट रिड्यूस द रन ऑफ ड्यू टू रॅपिड इन्फिल्ट्रेशन फॉर लॉंगर ड्युरेशन. आता आपण मल्चचा जो काही मेन बेनिफिट आहे तोच आपल्याला काय सांगता येईल, इट रिड्यूस द रन ऑफ ड्यू टू रॅपिड इन्फिल्ट्रेशन. कारण की जे काही ॲब्सॉर्प्शन होते त्याच्यामधून काय होते, रॅपिड इन्फिल्ट्रेशन होते, जे काही जमिनीमध्ये पाणी मुरते आणि हे दीर्घकाळ ही प्रक्रिया चालते. त्याच्यामुळे अर्थातच काय होते की रिड्यूस द रन ऑफ. For effective infiltration for a longer duration, stuff plant residues are inserted vertically into subsoiler banks to keep slot open for longer duration. आता ज्याप्रमाणे सांगितले काय करायचं आहे, आपल्याला फक्त जे काही समजा आपण
स्टफ केलेलं प्लांट रेसिड्यूज, आपण ज्याला कटिंग वगैरे म्हणतो, बारीक कशा प्रकारे केलेलं आपण काय केलं, इन्सर्टेड व्हर्टिकली आपण त्याच्यामध्ये ते घातलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय की आपण त्या पालकपाचोळ्याची त्याच्यावरती रास घातलेली आहे व्हर्टिकली इनटू सबसॉइलर मार्क्स टू कीप स्लॉट ओपन फॉर लॉंग ड्युरेशन. आणि आपण तो स्लॉट काय केला, आपण तो दीर्घकाळापर्यंत आपण तो उघडा ठेवला आहे, जेणेकरून मग त्या ठिकाणाहून काय होईल, जे काही ॲब्सॉर्प्शन आहे किंवा मग त्याच्या प्रकारे काय होतं की डायरेक्टली कॉन्टॅक्ट येत नाही आणि जे काही ॲब्सॉर्प्शन किंवा इन्फिल्ट्रेशन आहे हे चांगल्या प्रकारे होतं. दिस कन्सेप्ट वॉज डेव्हलप्ड इन इंडिया. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की फर्स्टली ही जी काही कन्सेप्ट आहे ही फर्स्टली डेव्हलप्ड इन इंडिया. नेक्स्ट पॉईंट, मिनिमम टिलेज. This practice of cultivation where minimum tillage operation are followed so as to reduce the soil moisture loss from top layer of soil. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही मिनिमम टिलेज आहे, मिनिमम टिलेज म्हणजे काय की आपण जी काही जमिनीची कमीत कमी मशागत करतो आणि आपण ही कशाकरता करतो, जे काही सॉइल मॉइश्चर आहे त्याचा लॉस होऊ नये म्हणून आपण कमीत कमी मशागत करतो. थोडक्यामध्ये काय, these operations are followed so as to reduce the soil moisture loss from top layer of soil. आपण सारखं ज्यावेळेस समजा मशागत करतो त्यामुळं काय होते, सारखं जो काही वरचा लेअर आहे तो ओपन होतोय आणि तो ओपन झाल्यामुळं काय होतंय की त्यामधील जे काही मॉइश्चर आहे त्या मॉइश्चर त्या ठिकाणी त्याचा लॉस होतोय. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जे काही मशागतीचे प्रकार असतील किंवा जे काही मशागत आपण करतो आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी करायचं आहे. In this method, with minimum disturbance is provided soil seedbed. To reduce the number of operations, planting is carried out directly after plowing. म्हणजे सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, जे काही नंबर ऑफ ऑपरेशन्स आहेत टिलेजचे ते आपल्याला कमी करायचे आहेत प्लॅन्टिंग केल्यापासून किंवा प्लोईंग केल्यानंतर. आणि मग महत्त्वाचं काय आहे की जो काही डिस्टर्बन्स आहे तो डिस्टर्बन्स याच्यामध्ये आपल्याला कमी होतो. आपण ज्यावेळेस सीडबेड तयार केलं तर आपण जे काही प्लॅन्टिंग केल्यानंतर आपण समजा त्या ठिकाणी काय करतो की खुरपणी करतो, त्याच्यानंतर जे काही आंतरमशागतीचे प्रकार असतील आंतरमशागत करतो, स्प्रेइंग करतो आणि मग अशा प्रकारे वारंवार आपण त्या पिकाला त्या ठिकाणी काय करतो, थोडक्यात सांगायचं म्हणलं तर डिस्टर्बन्स करतो. आणि मग अशा प्रकारे एकदा आपण प्लोईंग केलं त्याच्यानंतर आपण प्लॅन्टिंग केलं तर त्यामध्ये आपण जे काही सगळे मशागतीचे जे काही प्रकार आहेत किंवा जे काही ऑपरेशन्स आहेत आपण जे कॅरीड आउट करतो आपण ते कमी करायचे. नेक्स्ट, द वीड इज कंट्रोल्ड बाय युझिंग केमिकल्स ऑर विडीसाइड इन्स्टेड ऑफ टिलेज ऑपरेशन्स. इट रिड्यूस द टिलेज कॉस्ट, सॉईल इरोजन. आणि मग अशा प्रकारे वारंवार करण्यापेक्षा आपण यामध्ये आपण काय करू शकतो, डायरेक्टली आपल्याला आवश्यक असेल त्यावेळेस आपण विडीसाईडने आपण त्या ठिकाणी स्प्रेइंग करून एकदाच त्या ठिकाणी एक टिलेज ऑपरेशन करू शकतो. तर अशा प्रकारे हे जे काही पूर्ण टिलेज कॉस्ट आहे किंवा जे काही सॉईल इरोजन आहे यामुळे कंट्रोल केलं जातं. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, टू प्रोव्हाइड अ प्रॉपर एन्व्हायरमेंट फॉर सीड जर्मिनेशन अँड जर्मिनेटेड सीडलिंग्स. जे काही प्रॉपर वातावरण आहे हे आपण त्याला देऊ शकतो सीड जर्मिनेशन उगवण करण्याकरता किंवा उगवण जे झालेले रोप आहेत त्यांच्याकरता आपण एक योग्य फेवरेबल वातावरण तयार करू शकतो. नेक्स्ट, दिस इज अचीव्ड बाय परफॉर्मिंग टिलेज ॲक्टिव्हिटीज अराउंड द सीड और ॲडजस्टंट टू द रो एरियाज. हे फक्त आपण कुठे करतोय, हे जे काही आपल्याला बाकीचे ऑपरेशन्स करायचे आहेत आपण हे फक्त कुठे करायचे आहेत, त्या बियाच्या भोवती किंवा मग जे काही रोप आलेलं किंवा जे काही रोप असेल किंवा जे काही रो एरियाज आहे फक्त आपण त्याच्यामध्येच जे काही आपल्याला ऑपरेशन्स आहेत आपण फक्त ते तेवढ्या एरियामध्येच करणार. टू इन्क्रीज द इन्फिल्ट्रेशन रेट ऑफ सॉईल अँड देअर बाय कंट्रोल सॉईल इरोजन, डिस्करेज द वीड ग्रोथ. आणि मग अशा प्रकारे काय होतंय की याच्यामुळं जो काही इन्फिल्ट्रेशन रेट ऑफ सॉईल आहे तो देखील वाढतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय, देअर बाय कंट्रोल द सॉईल इरोजन अँड ऑब्वियसली त्या ठिकाणी डिस्करेज जे काही वीड ग्रोथ आहे त्याचं देखील त्या ठिकाणी खंडन केलं जातं.